जुन्या पेन्शन मागणीसाठी कोल्हापुरात शिक्षक संघटनांचा निर्धार मेळावा झाला। 5 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। मागणी मान्य झाली नाही तर 28 सप्टेंबर पासून मुंबईत बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे। प्रसंगी शिक्षक पदवीधर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी मेळाव्यात दिलाय। विवेकानंद महाविद्यालयात शनिवारी शिक्षक संघटनांचा निर्धार मेळावा झाला। अध्यक्षस्थानी प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते। सरकारनं दिवाळीपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी अपेक्षा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केली। जुनी पेन्शन मिळेपर्यंत रस्त्यावरची लढाई कायम ठेवण्याचा निर्धार शिक्षक नेते भैया माने आणि भरत रसाळी यांनी व्यक्त केला। बेमुदत आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचं खंडेराव जगदाळे यांनी स्पष्ट केलं। आगामी आमदारकीच्या निवडणुकीत जो नेता जुनी पेन्शन लागू करेल त्याचा प्रचार सर्व शिक्षक स्वखर्चानं करतील असं शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी जाहीर केलं। मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, डी.एस. घुगरे, माजी उपाध्यक्ष व्ही.जी. पोवार, दत्तात्रय पाटील, सुरेश संगपाळ, विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केली। दरम्यान आमदार विनय कोरे यांनी मेळाव्याला भेट दिली। नवी आणि जुनी पेन्शन यांच्यातील फरक आणि तौलनिक अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन आमदार कोरे यांनी दिलं। मेळाव्याला दत्तात्रय पाटील, बाबासाहेब पाटील, विजयसिंह माने, डी.एस. घुगरे, भगवानराव साळुंखे, आर.वाय. पाटील, रवींद्र मोरे, संजय पाटील उपस्थित होते।